तर हाय फ्रेंड, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. अपेक्षा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, 2 दिवस झालं काही न ब्लॉग बनवला नाहीत, का लाईव्हला आली नाही. काय सांगू तुम्हाला, एक तर माझ्या लाईफमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम चालू आहेत. सॉल्व करता करता बघा माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स किती आलेत, किती माझा चेहरा खराब झाला. त्याचं एक कारण आहे, टेन्शन माणसाला चांगलं नसते. तसं माझ्या लाईफमध्ये खूप मोठं टेन्शन आहे. सगळं काही सांगणार आहे, पण आजच्या ब्लॉगमध्ये नाही सांगू शकत, कारण आजचा कंटेंट वेगळा आहे. कारण आज आहे बीजोत्सव. आमच्या गावामध्ये खूप मोठं मंदिर आहे तुकाराम महाराजाचं, आणि दरवर्षी बीजोत्सव साजरा करतात. तर आम्ही सध्या बीजला चाललो, आई, आमचे वडील आणि मी तिघजण. आणि आता मुलांना आणायला जायचं होतं, पण तिथं अशा अटी आहेत की मम्मीनंच जायला पाहिजे किंवा पप्पाना. आता पप्पा तर नाही, मग मलाच जावं लागणार. त्यासाठी मग आता मी आई पप्पासोबत तिथपर्यंत मंदिरासोबत आम्ही चाललो. तर बघा, सगळे लोक चालत चाललेत, भरपूर कशी गर्दी झालेली सगळं दाखवणार आहे. पण मी बघा एवढी मुलांची माया करते. तर फ्रेंड बघू शकताय, आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. किती छान डेकोरेशन केलेलं आहे. मी काय वरती गेले नाही, कारण इतकी बारी होती. व्हिडिओ शूट करणं सध्या मला म्हणजे केलं मी पटपटा बाहेरूनच. हे बघू शकताय, रांग लागलेली आहे आणि मध्ये सध्या तितकीच गर्दी. आणि म्हणजे जिथं तिथं त्यांचे रूल फॉलो करावं लागतात. आतमध्ये डायरेक्ट कुणाला घुसता येत नव्हतं, त्यासाठी बाहेरून बाहेरून ब्लॉग मी बनवत होते. आणि पण खूप भारी वाटत होतं, काही का असं. हे बघू शकताय, ऊन तर एवढं भयंकर पडलेलं की बस. तर हे बघा, घ्या सगळे पटापटा आपल्या तुकाराम महाराजाचं दर्शन, आणि बीजोत्सव साजरे झाला असं समजा. कारण आळंदी देहूला जाण्यापेक्षा इथूनच तुम्हाला दर्शन घडते, त्यामुळे पटकन दर्शन घ्या. तर दरवर्षी इथं बीजोत्सव साजरा होतो आणि खूप आनंदाने लोक इथं येतात, वेळातला वेळ काढून येतात. भाविक भक्त. तर हा हत्ती आहे बघा, किती छान सजवलेला आहे. घ्या पटकन दर्शन सगळेजण. तर हे आहे आमच्या गावचं मंदिर. तर तुम्हाला महाराजांची मूर्ती सध्या दाखवली असती, पण विषय काय, दाखवता येत नव्हतं. समजून घ्या, खूप गर्दी पडलेली होती तिथं, त्यामुळं मी काय नव्हते करू शकत. तर बघू शकता, आईची आमच्या चाललंय दर्शन करायचं. आई म्हणली खूप गर्दी आहे, आपण बाहेरून दर्शन घेऊ आणि कीर्तनाला जाऊ. पण माझ्या मनात चाललं होतं की दोन्ही लेकरं माझ्यासोबत नाही, ह्या जत्रेचा आनंद घ्यायला मी थांबू का कसं, थांबू का कसं. दर्शन तर आम्ही बाहेरूनच घेतलं, पण हे दोघेही नव्हते. त्यासाठी मी विचार करत होते की आता आईला तिथं बसवायचं आणि आपण इथून जायचं लेकरांना आणायला. तर हे बघा, इथं महाराजांची म्हणजे निघण्याचीच तयारी होती. म्हणजे तिकडं जिथं त्यांचं म्हणजे कीर्तन साजरं होते तिथं, तिकडला सध्या मी व्हिडिओ घेणार आहे. सगळं पूर्ण बघा. तर हे बघू शकता, इकडं सगळं अशा प्रकारे दर्शन घेता येत. मग मला जर इथं महाराजाचं दर्शन घ्यायचं तुकाराम महाराजाचं मध्ये जाऊन, तर असं बारीला उभं राहावं लागलं असतं. त्यासाठी मी बाहेरूनच येऊ का दर्शन घेऊन माझं शूटचं काम चालू करत होते. आणि मला हसायला सध्या येत होतं, कारण पूर्ण लोक माझ्या तोंडाकडे बघायला होते. म्हणत होते की बाबा, त्यांना वाटत असेल की बाई व्हिडिओ बनवायला लागली, दर्शन घेत नाही. पण त्यांना काय माहित नाही बाहेरून दर्शन घेतलं. आम्ही पोहोचलो कीर्तनाच्या ठिकाणी. हे बघा, हे कीर्तनासाठी वेगळंच बनवलेलं आहे त्यांनी. खूप मोठा सभागृह आहे. तर हे का इकडं म्हणजे सगळे लोक चाललेले आहेत, बसायलेले आहेत. खूप खूप गर्दी आहे, किती पब्लिक आले बघू शकताय. आणि यावर्षी तर स्क्रीनची सध्या तयारी केलेली आहे. काही बाहेरच्या लोकांना दिसत नाहीये, बाहेरूनच बिचारे बसताय म्हणून स्क्रीन लावलेली आहे. इथं स्क्रीन, पुढं पण स्क्रीन आहे. इकडं जेंट्स बसलेले आहेत आणि इकडं महिला मंडळ बसलेले आहेत. तर ही महिला मंडळच्या समोर स्क्रीन दिसते का, खूप छान. प्रत्येक वर्षी नव्हतं, पण यावर्षी भाविक भक्तांना बघण्यासाठी स्क्रीन द्या. आणि बोराडे महाराजांचं कीर्तन असतं दरवर्षी. आईनं आम्ही बाहेरच बसलो. आईला म्हणलं बाहेरच बसू, मध्ये लय गुदमारल्यासारखं होतंय, आपण काय मध्ये जायला नको, त्यामुळे आम्ही बसलो बाहेर. तर लोक भजन कीर्तनाचा आनंद घेत होते त्या स्क्रीनवर बघून. मग नंतर मी आईला म्हणलं, आई तू इथंच थांब, मी मध्ये जाऊन मधला एक शूट घेऊन येते. की मध्ये बघा तुम्ही किती पब्लिक बसली ती, हे तर स्क्रीनवरच दिसतंय तुम्हाला. हे बघू शकता, ही सुरुवातच झाली कीर्तनाला. असं नाही की मी बाहेरूनच आले, आतमध्ये गेले. माझी खूप इच्छा होती कीर्तन ऐकायची, कारण लई दिवसानंतर मी कीर्तन आणि देवाच्या दरबारात गेले. तर हे बघा, हे जे सभागृह आहे कीर्तनाचा, जे हे 8 दिवसासाठी कार्यक्रमासाठी हे जे नियोजन केलेलं आहे, तिथं अशा प्रकारे गर्दी, किती किती महिला मंडळाची गर्दी आहे. वरून सध्या लोक आहेत आणि इथं सध्या बसलेले आहेत, आणि इकडं कीर्तन चालू आहे. ही कीर्तनासाठी असं डेकोरेशन, वारकरी मंडळी सगळे टाळबिळ घेऊन उभे होते. तर तुम्हाला कसं काय वाटलंय, आमच्या गावची जत्रा आहे का नाही दुसरं देहू? तसंच वाटायला लागलंय, आमच्या इथं दुसरं देहू झालेलं आहे. तर टँटडा घेऊन आले मी अनुष्काला. सॉरी, मी कसं गेले कसे आले व्हिडिओ शूट करता आला नाही, खूप गडबड होती. आलो आणि आम्ही प्रसाद पटपट घेतला आणि घरी आला. आता कसं आणलं कसं नाही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते. आता नाही,
आणि आमचा दादा ट्रॅक्टर घ्यायचे तू चल मम्मी मला नाही प्रसाद घ्यायचा. बाबा बस दादा प्रसाद घे. दादा काय ऐकत नव्हता. मग नंतर मी घेतली पर्स, अनुष्काला घेतली टोपी, पिऊला माझ्या भाचीला घेतली भाऊली आणि दादाला घेतला ट्रॅक्टर आणि मी एक कडं घेतलं हातातलं.